बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार आहे। पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीपासून केवळ 1 फूट दूर आहे, तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फुटांवर पोहोचली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेलेत, तर पंचगंगा नदी पुढच्या काही तासात धोक्याची पातळी गाठणार आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी भूषण पाटील आमच्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसतो की काय अशी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। आपण बघतोय पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 42 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। 43 फुटाला पंचगंगा नदीची धोका पातळी आहे, म्हणजेच 1 फुटानंतर ही पंचगंगा नदी आपली धोका पातळी आहे ती ओलांडणार आहे। आणि ज्या पद्धतीनं धरण क्षेत्रात अजूनही पाऊस पडतोय ते पाहता पुढच्या काही तासामध्ये पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आपण जर पाहिलं तर कोल्हापूर रत्नागिरी मार्ग काल संध्याकाळीच बंद करण्यात आलेला आहे। त्या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावर आता पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे ते रस्ते देखील आता बंद करण्यात आलेले आहेत। अनेक गावांचा थेट संपर्क जो आहे तो देखील तुटलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता देखील सतर्क झालेला आहे। नदीकाठच्या गावातील लोकांना स्थलांतराच्या सूचना करण्यात आल्या आहेत। अनेक लोकांनी कालच स्थलांतर देखील केलेलं आहे, मात्र अजूनही काही लोक गावात थांबून आहेत। त्यांना देखील कशा पद्धतीने बाहेर काढता येईल याची खबरदारी आता प्रशासनाकडून घेतली जाते। मात्र तुर्तास आपण बघतोय 81 बंधारे अजून देखील पाण्याखाली आहेत आणि ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय धरण क्षेत्रात ते पाहता ह्या नदीची पाणी पातळी अजूनही वाढण्याची शक्यता आहे। वारणा धरणामधून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते कृष्णा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्याचा देखील फटका आता पंचगंगा नदी आणि नदीकाठच्या गावातील लोकांना बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे पुढचे काही तास कोल्हापूरसाठी महत्त्वाचे आहेत। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये सध्या पाऊस थांबलेला असला तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस कायम आहे आणि त्यामुळे धरण क्षेत्रात पाऊस थांबला तरच ही जी टांगती तलवार आहे महापुराची ती थांबणार आहे, नाहीतर मात्र पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसू शकतो। बरोबर, धन्यवाद भूषण या सविस्तर माहितीसाठी।